अरे थँक्यू. ओवी, तू आता जेव्हा पांडुरंगासमोर भजन गात होतीस ना, तेव्हा मला खरंच तुझा खूप हेवा वाटला ग. खरंच किती तल्लीन होऊन गात होतीस तू. पांडुरंगावर खूप प्रेम आहे ना तुझं? प्रेम नाही, ओढ आहे ती माझी. तसंही माझा बाबा हॉस्पिटलमध्ये आहे ना, म्हणून मी प्रार्थना केली. वाह पुरी वाह. त्या सावलीकडून नुसतं गाणंच घेतलं नाहीयेस, तर तिच्याच सारखी विठ्ठलाची भक्तीही घेतलीस की. हिच्या रक्तातच सारंग सावलीचे गुण भिनलेत. छान. जर पांडुरंगाला एवढ्या मनापासून तू विनवण्या करतेस ना, तर तुझा बाबा नक्की लवकर बरा होईल. पांडुरंगाला कसं मनवायचं ते तर तुला कळलं, पण सुरांच्या देवांना प्रसन्न करणं खूप कठीण आहे अगं. त्यासाठी ना खूप साधना करावी लागते, खूप रियाज करावा लागतो, खूप मोठी तपश्चर्या असते ती. आणि तुझी ही साधना पूर्ण करायला तुला कोण मदत करू शकतं माहितीये? मीच. हो. आता बघ ना, तुझी सावली टीचर आहे ना, तिच्या गळ्यात एवढे सूर कोणी ओतले? मीच. तिला गाणं कोणी शिकवलं? मीच. आणि आता तुला संगीत शिकवायलाही मला खूप आवडेल. माझ्या हातून तुझ्या या छोट्या छोट्या हातात माझ्या सुरांचा गंडा बांधशील. नाही, मी नाही म्हणणार, कारण की सावली टीचर मला अगोदरपासून शिकवतात ना, खूप छान आणि प्रेमाने शिकवतात. बरोबर. ती छान आणि प्रेमाने शिकवणारच तुला, कारण तिला कोणी छान आणि प्रेमाने शिकवलंय? मी. आता बघ ना, मी तिला शिकवलं, मग आता तेच ती तुला शिकवणार. त्यापेक्षा मीच तुला संगीत शिकवीन ना डायरेक्ट. मग तर तू तुझ्या सावली टीचर पेक्षाही मोठी गायिका होशील.